नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष आणि जुचंद्र. मित्रांनो, आपण पाहू शकता हनुमान मंदिरच्या इथे लाईट आहे. महानगरपालिका स्ट्रीट रोडची, महानगरपालिका जुचंद्र स्ट्रीट रोडची. पण इथून इथे ह्या भागामध्ये लाईट का नाही आहे? पाहू शकता. हा एरिया का असाच आहे का आमचा? आम्हाला लाईट का नाही इकडे? पहा, स्ट्रीट लाईट का नाही इकडे आम्हाला? एवढा काळोखात आम्ही का करायचं? इथे जर बेडकांच्या मागे साप आली, कोणा चावलं तर कोण जिम्मेदार? पाहू शकता तुम्ही, हनुमान मंदिरच्या पर्यंत लाईट आहे, पण आम्हाला इथे लाईट का नाही आहे? स्ट्रीट रोडची लाईट का नाही इकडे? का लावली जात नाही? पाहू शकता, एवढ्या काळोखातून मी आलो आहे. मला पण माझ्या जीवाची पर्वा आहे, पण काय नागरिकांसाठी सगळं चालतं. बघा इथे लाईट का नाही? बघा एवढा काळोख आहे. पाहू शकता. बघा ह्या स्ट्रीट रोडच्या एक पण लाईट चालू नाही आहे. काय झालं? बरोबर ना? स्ट्रीट रोडचे लाईट चालू नाही इकडे. स्ट्रीट रोडचे एक पण लाईट चालू नाही आहे. बघा ना, नाही सांग व्हिडिओ कर. बघा एकही लाईट चालू नाही स्ट्रीट रोडची. पहा, पाहू शकता पुन्हा काळोख आहे. तर महानगरपालिका जुचंद्रांना विनंती आहे की स्ट्रीट रोडची लाईट लावत जावा. तुम्हाला फक्त बटन चालू करायचं असतं, आणि बटन चालू करायला एवढं तुम्ही आळस. हनुमान मंदिरपर्यंत लाईट तुम्ही चालू ठेवता, आणि तुम्ही पुढे काय इथे काय नागरिकांनी काय गुन्हा केलाय का? इथे आता लाईट नको? इथे जनावर चाललं, कुत्रा चालला, कोण जिम्मेदार? अंधारात काय दिसतंय का इकडे? बघा कशी लोक अंधारात बॅटरी घेऊन चालू देतात, मोबाईलच्या बॅटरी घेऊन चालू करून येतात. बघा बघा काय तिथे साप चावली, कोण चावलं, कोण जिम्मेदार? बघा लोक मोबाईलच्या टॉर्च मध्ये येतात आहेत. महानगरपालिका जुचंद्र जरा लक्ष द्या. महानगरपालिका याचा तरी विचार करा. लास्टच्या वेळा पण मी व्हिडिओ काढला होता, त्याच्यानंतर लाईट चालू असायची, पण आता काय लाईट चालू नाही तुमची? धन्यवाद. इथे लक्ष द्या. बघा तिकडे पुढे लाईट चालू आहे, पण एवढ्या भागात लाईट चालू का नाही? बघा बाई नगर इकडे काय झालं?